अरे अनिक, आज तो तेरा मैच था ना, क्या रहा? वो डैडी 9 रन्स बना के आउट हो गया मैं। बस 9 रन? ऐसे खेलेगा तू क्रिकेट? ऐसे करेगा कम्पीट? हाँ मैं पैसे लगा रहा हूँ तेरे पे। मतलब मैं चाहता हूँ तू बड़ा क्रिकेटर बने और तू 9 रन बना गया है। इसलिए तुझे कोचिंग दिला रहा हूँ मैं 9 रन के लिए। शर्म आ रही तुझे? और भाई अगर तेरे बस की नहीं है ना तो छोड़ दे क्रिकेट, पढ़ाई कर ले। अपना भी फ्यूचर खराब कर रहा है और मेरा भी टाइम बर्बाद कर रहा है। तो सारे पैसे तेरे पे लगा रहा हूँ भाई, शर्म कर कुछ। 9 रन। प्रशिक्षक आणि पालक यांच्यातील विश्वासाचं नातंच घडवते उद्याचे चॅम्पियन. आजच्या आधुनिक आणि अत्यंत स्पर्धात्मक क्रिकेट युगात प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षा असते. आपल्या मुलाने T20च्या जमान्यात मैदानावर चौकार षटकार मारावेत असे स्वप्न प्रत्येक पालक पाहतो. मात्र एक मोठ्या यशस्वी क्रिकेटपटू घडवण्याचा प्रवास केवळ नेटमध्ये तासनतास सराव करून पूर्ण होत नाही. या प्रवासात मुलांची अथांग मेहनत, कोचेस तांत्रिक मार्गदर्शन आणि पालकांचा अतूट विश्वास व पाठिंबा हे 3 महत्त्वाचे स्तंभ असतात. यातील एक घटक कमकुवत पडला तर खेळाडूंच्या प्रगतीची इमारत ढासळू शकते. सध्या अनेक ठिकाणी पालक आणि कोच यांच्यात गैरसमज निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. मुलाला तात्काळ यश मिळाले नाही की लगेच कोच बदलला जातो, तर काही वेळा सोशल मीडियावरून व्हिडिओ पाहून पालक स्वतःच प्रशिक्षकाची भूमिका घेण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि त्यांच्या नैसर्गिक खेळावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच कोच आणि पालक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत असणे काळाची गरज आहे. कोचेसचे मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि खेळाडूंची मेहनत यांचा संगम झाला कीच उद्याचे चॅम्पियन घडतात. विश्वास हाच यशाचा पाया. प्रत्येक प्रशिक्षकाकडे अनेक वर्षाचा अनुभव आणि खेळाडू घडवण्याची एक विशिष्ट दृष्टी असते. प्रत्येक मुलाची शिकवण्याची क्षमता, त्यांच्यात ताकदी आणि कमतरता ओळखून कोच त्याला योग्य मार्गदर्शन देत असतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक निर्णयामागे मुलाच्या भविष्यासाठीचा सखोल विचार असतो. पालकांनी हा विश्वास कायम ठेवला तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि तो अधिक सकारात्मक पद्धतीने सराव करतो. विश्वास म्हणजे अंधानुकरण नव्हे तर एकमेकांच्या भूमिकेचा आदर करणे होय. कोच मैदानावरील तांत्रिक बाबी सांभाळतो तर पालक घरातील मानसिक आधार देत असतात. ही विभागणी योग्य प्रकारे झाली तर मुलांच्या विकासाला खरी गती मिळते. संवाद जितका चांगला तितकी प्रगती जलद. कोच आणि पालक यांच्यात नियमित संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांची फिटनेस, तांत्रिक प्रगती, मानसिक तयारी, शिस्त आणि अभ्यासातील कामगिरी याबाबत वेळोवेळी चर्चा झाली पाहिजे. हा संवाद फक्त तक्रारी करण्यापुरता मर्यादित नसावा. मुलामध्ये कोणत्या गोष्टी सुधारत आहेत, कोणत्या बाबीवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे आणि पुढील उद्दिष्ट काय आहे यावर सकारात्मक चर्चा कोचसोबत व्हायला हवी. क्या कर रहा है यार? कितनी बार बोलूं उठा के मार? बेताब है दुनिया तेरी। कितनी बार बोल रहा हूं तुझे कि उठा के मार, उठा के मार। तेरे को समझ में नहीं आ रहा क्या? क्या कर रही है? इसी बॉल को उठा के नहीं मार सकता? पर डैडी ये तो प्लेड करने की बोल है ना। अब तू बताएगा मुझे कि प्लेड करने की बोलती? वहां पे देख वैभव सूर्यवंशी को हर बॉल रेंज में आते ही बाहर मारता है वो, और तू क्या कर रहा है? प्लेड। ये गेम है क्या? अब कैसे बनेगा बड़ा प्लेयर? अरे सर आप मेरी बात सुनिए प्लीज। सर आप इसको इसका नेचुरल गेम खेलने दीजिए ना। आप इसको क्यों वैभव से कंपेयर कर रहे हो? आप मुझे एक बात बताइए, अगर वैभव के माता पिता ने या उसके कोच ने उसका कंपैरिजन अगर सचिन से किया होता तो क्या कभी वैभव सूर्यवंशी जो आज है वो बन पाता? तो मेरी आपसे ये रिक्वेस्ट है कि आप प्लीज इसको उसका नेचुरल गेम खेलने दीजिए और देखिए कैसी ऊंचाइयों पे ये बहुत जल्दी पहुंचेगा। देखिए वैभव सूर्यवंशी जैसे टैलेंटेड प्लेयर ना सदियों में 1 या 2 ही आते हैं। जैसे हमने अपने बचपन में सचिन सर को देखा खेलते हुए, ऐसे ही आज के टाइम में पेरेंट्स, कोचेज और बच्चों के लिए वैभव है। तो आपको कंपेयर करने की जरूरत नहीं है। जैसे मैं खुद भी देख रहा हूँ, कमेंट्स करते हैं बच्चे, पेरेंट्स, कोच कि ये क्या वैभव बनेगा। भाई किसी को किसी के जैसा बनने की जरूरत नहीं है। यही बात अगर वैभव के पिताजी या उनकी माताजी या उनके कोच या जिनके हाथ में उसने ट्रेन किया है, अगर वो सचिन सर से या किसी और से उनको कंपेयर करते, क्या आज जो नाम वैभव ने बनाया है वो बना पाता? बिल्कुल नहीं।
तो आपको आपके बच्चे को या आपके स्टूडेंट को उसकी आइडेंटिटी, उसके खेल और जैसा उसका व्यक्तित्व है वैसा ही रहने दें और उसके खेल को ब्रश कीजिए। पेरेंट्स से भी यही रिक्वेस्ट रहेगी, बच्चे को मोरली सपोर्ट करे, उसे इतना प्रेशराइज ना कर दे कि वो खेल तो क्या लाइफ में भी आगे ना बढ़ पाए और फील फ्री ना करे। क्रिकेटच्या प्रवासात पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक मूल वेगळे असते. क्रिकेटमध्ये प्रत्येकाची शिकण्याची क्षमता सारखी नसते. एखाद्या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाजी होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो, तर दुसरा गोलंदाज म्हणून लवकर चमकू शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतरांशी न करता संयम राखला पाहिजे. अनिक, आज तो तेरा मैच था ना? हाँ जी डैडी। क्या रहा? डैडी 9 रन बना के आउट हो गया। तो फिर इसमें सैड होने वाली कौन सी बात है? फ्लिक मार रहा था, मिड विकेट के फील्डर के एंड में कैच दे दी। अरे 9 रन बनाए ना। हाँ जी। और जो इस बार आपने गलती की है, इससे सीख के इसे दोबारा रिपीट नहीं करना। और ये प्रैक्टिस मैच है ना, इसीलिए तो होते हैं कि हम बार बार जो गलतियां करते हैं उनसे इम्प्रूव कर सके। तो टेंशन लेने वाली कौन सी बात है? मेहनत कर रहा है ना, गलती का पता चल गया तो बाकी मैं हूं ना, स्ट्रेस नहीं लेना बिल्कुल भी। रिलैक्स कर, जो बीत गई सो बात गई। अब हमें आगे आने वाले कल की तैयारी करनी है। पॉजिटिव रहो और खुश रहो, ठीक है? अपयशातून शिकवण्याची सवय आणि मैदानाबाहेरील संस्कार. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. प्रत्येक सामन्यात शतक होईल असे नाही आणि प्रत्येक वेळी 5 विकेट मिळतीलच असेही नाही. अपयश आले म्हणून मुलाला दोष देण्याऐवजी त्याला पुन्हा उभे राहण्याची आणि प्रेरणा देण्याची ही पालक आणि कोच दोघांचीही संयुक्त जबाबदारी आहे. मुलांना अपयशाची भीती न दाखवता त्यातून शिकवण्याची सवय लावली पाहिजे. शिवाय एक चांगला क्रिकेटर होण्यासाठी फक्त उत्तम खेळणे पुरेसे नसते. वेळेचे नियोजन, शिस्त, संघभावना, प्रतिस्पर्धांचा व पंचाचा आदर आणि नम्रता हे गुणही तितकेच महत्त्वाचे आहेत. मैदानावर कोच खेळाडूंना शिस्त शिकवतो, तर घरामध्ये पालक त्यांच्यावर चांगले संस्कार करतात. या दोन्ही गोष्टीचा संगम झाला की एक उत्तम खेळाडू आणि एक उत्तम नागरिक तयार होतो. पालक आणि कोचेस यांची संयुक्त जबाबदारी. पालकांनी मुलावर अनावश्यक दबाव टाकणे टाळावे. प्रत्येक सामन्यानंतर फक्त धावसंख्या विचारण्याऐवजी त्याने त्या सामन्यातून काय शिकले हे विचारण्याची सवय लावावी. तसेच योग्य आहार, झोप आणि शिक्षणाकडेही तितकेच लक्ष द्यावे. दुसरीकडे प्रशिक्षकांनीही प्रत्येक मुलाकडे समान दृष्टीने पाहता त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना संधी द्यावी व मानसिक बळ देणे गरजेचे आहे. जेव्हा कोच, पालक आणि खेळाडू हे तिघेही एका ध्येयासाठी टीमवर्क म्हणून एकत्र काम करतात, तेव्हाच इतिहास घडतो. भारताला मिळालेल्या अनेक महान क्रिकेटपटूंच्या यशामागे हाच त्रिकोण होता. क्रिकेट ही केवळ एक खेळ नाही, तर व्यक्तिमत्व घडवणारी शाळा आहे. या शाळेमध्ये कोच हा शिक्षक आहे, पालक हे प्रेरणास्थान आहेत आणि खेळाडू हा विद्यार्थी आहे. लक्षात ठेवा, कोचचे मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि खेळाडूंची मेहनत यांचा त्रिवेणी संगम झाला कीच उद्याचे चॅम्पियन घडतात. आज आपण या ठिकाणीच थांबूया. न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूजकडून मी मोहित परमार. धन्यवाद.